तर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी ठाणेकर नागरिकांनी येऊर परिसरामध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे। सर्वच नागरिक येऊर परिसरामध्ये 31 नाईटच्या पार्श्वभूमीवर आनंद लुटण्यासाठी पोहोचले आणि सर्वांचा उत्साह आता शिगेला पोहोचलाय। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। 31 नाईट एन्जॉय करायला ठाण्यातील उपवन परिसरामध्ये अनेक नागरिकांनी जे आहे ते आता गर्दी केलेली आहे। आपण पाहिलं तर उपवन परिसरामध्ये एकंदरीत गच्च गर्दी आपल्याला दिसून येत असेल। मित्रमंडळी असेल, तरुण वर्ग असेल किंवा फॅमिली असतील, लहान मुलं असेल, असे अनेक जण आपल्याला या ठिकाणी दिसून येत असतील। उपवन परिसर जो आहे तो आता 31 नाईटच्या पार्श्वभूमीवरती एकंदरीत मोठ्या प्रमाणात जो आहे तो गजबजलेला आपल्याला दिसून येत असेल। अनेक जण इथे आपल्याला फोटो टिपताना जे आहे ते दिसून येत असतील, एन्जॉयमेंट करताना दिसून येत असतील। अनेक तरुण मंडळी असेल किंवा फॅमिली वर्ग जो आहे तो आता ह्या येऊर परिसरामध्ये आपल्याला दिसून येत असेल। एक वेगळीच चित्र जे आहे ते आज येऊर परिसरामध्ये दिसून येत असेल। आपल्यासोबत काही नागरिक आपण त्यांच्याकडे कशा प्रकारचं एन्जॉयमेंट करायला या ठिकाणी आलेलं आपण पाहणार आहोत। आज या ठिकाणी येऊर परिसरात आलेले आहात एन्जॉयमेंटसाठी। 31 नाईटच्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे एन्जॉयमेंट करताय? नक्कीच मला एक सांगण्याचा आनंद होतो की 31 डिसेंबरला आम्ही आमचं पूर्ण कुटुंबीय सगळे आम्ही इथे आलेलो आहेत आणि वंडरलँड ठाण्यामध्ये आम्ही सगळेजण इथे आलेलो आहोत। ह्याच्यानंतर आम्ही आमच्याकडे घरी एक आम्ही प्लॅन केलेला आहे। 31 12च्या दरम्यान आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत। नवीन वर्षाचा आम्ही उत्साहात साजरा करणार आहोत, जेणेकरून आम्हाला जे आनंद प्रत्येकाचे जे आनंद करायचा आहे, जो प्रत्येकाचे स्वप्न आहेत, प्रत्येकाचे जे ड्रीम्स आहेत, ते आम्ही त्याच्यामध्ये आम्ही जे प्रत्येकाचे जे आहेत ॲम्बिशन्स ते आम्ही पूर्ण करणार आहोत। खूप छान, खूप मजा येते। वेगवेगळे गेम्स आहेत, लहान मुलांसाठी एक्साइटेड असे गेम्स आहेत इथे खेळण्यासारखे। सगळ्यांनी यावं आणि इथे भेट द्यावं असं आहे हे। काय सांगाल? आम्ही गेल्या वर्षी पण आम्ही आलो होतो, तेव्हा इतकं छान होतं, तेव्हा डीजे होता, पण यावर्षी डीजेची कमी आहे, पण अदरवाईज इट वॉज ओके अँड वंडरफुल। आणि सगळ्या ठाणेकरांना सांगू शकतो की तुम्ही या इथे एक्सपोज व्हा आणि छान आहे। ठाण्यात एक वन ऑफ द बेस्ट लेक उपवन लेक आहे, तिथे या 31 एन्जॉय करा इन्स्टेड ऑफ गोईंग आउट। तर हे छान आहे की आम्हाला चांगलं वाटतं की आम्ही ठाण्यात राहतो, ठाणेकर आहोत। मला काय सांगशील कशा प्रकारे 31 एन्जॉय करते आज? मला मजा आली खेळायला गेम। जे लोकशाहीतर्फे आणि आमच्या सर्व कुटुंबियातर्फे पूर्ण सर्व ठाणेकरांना हॅपी न्यू इयर। आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई असेल, फॅमिली वर्ग जो आहे तो आता येऊर परिसरामध्ये 31 नाईट एन्जॉय करायला जो आहे तो उतरलेला आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।